हाय हॅलो नमस्कार फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा, आम्ही सुद्धा एकदम मजेत. आता तुम्ही विचार करत असाल खूप दिवसाने आपला व्हिडिओ येतोय आपल्या चॅनलवरती. तर मध्ये काही खूप सारं असं काम होतं, म्हणजे आम्ही शिफ्ट करतोय दुसऱ्या घरामध्ये. तर शिफ्टिंग म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे, प्लस या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं किंवा सगळी काही तयारी वगैरे करणं हे तुम्हाला तर माहितीच आहे किती म्हणजे त्याला वेळ लागतो किंवा काय. तर मला व्हिडिओ करण्यासाठी अजिबात वेळच मिळत नव्हता. तर तुमच्यापैकी काही लोकांनी विचारलं सुद्धा कमेंटद्वारे की ताई व्हिडिओ का आपले येत नाही आहेत. तर त्याचं कारण हे होतं शिफ्टिंगचं. तर आता अजून शिफ्टिंगचं काम झालं नाही आहे, चालू आहे. पण आता मला मध्येच थोडाफार वेळ मिळाला आहे, तर म्हटलं व्हिडिओ बनवूया. तर असं तुमच्यापर्यंत मी हे करते की आपण आपल्या ह्या घरामध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत. आपण चॅनलसुद्धा ह्या घरामध्ये चालू केला होता. तर हे सुद्धा आपलंच घर आहे स्वतःचं, पण हा 1 RK आहे आणि आता आम्ही 1 BHK घेतोय, म्हणजे घेतला आहे. तर तिकडे आम्ही शिफ्ट होतोय. तर त्या घरामध्ये गेल्यावर मग तुम्हाला तिकडचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर तोपर्यंत बघा, हे घर आपलं तर सोडून जावं असं वाटत नाही आहे. तरी आम्ही या घरामध्ये ना घेतल्यापासून 4 वर्ष आमची गेली या घरामध्ये. 4 वर्ष आम्ही राहिलो इथे. पण खूप सारं या घरासोबतच्या आठवणी आहेत. खूप सारी दुःख, खूप सारी सुख, खूप साऱ्या काय काय ह्याच्यामध्ये भोगलं आहे या घरामध्ये आम्ही. या घराने खूप काही दिलं आहे आम्हाला. आता सोडूनसुद्धा जावंसं वाटत नाही आहे घराला. पण बोलतात ना, जसं काळानुसार आपल्याला बदलायला लागतं, तर ते खरं आहे. तसं आपल्याला सुद्धा बदलायला हवं. आपल्याला सुद्धा इथून पुढची स्टेप, कारण हे घर छोटं आहे ना, थोडंसं 1 RK आहे. तर इथे आम्हाला कोण पाहुणं वगैरे आलं तर किंवा काय असं थोडी जागा कमी पडते, म्हणून आम्ही दुसरं घर घेतलंय. तर तिकडे आम्ही आता शिफ्ट करतोय. तिकडचं काम सुद्धा चालू आहे. ते काम सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण तिथे काय काय काम, म्हणजे इथे जवळच आहे, याच बिल्डिंगमध्ये आहे, फक्त दुसरी विंग आहे ही आमची. आम्ही राहतोय ती दुसरी विंग आहे आणि आता घर घेतलंय ते दुसरी विंग आहे. तर त्या विंगमध्ये आम्ही शिफ्ट करणार आहे. तिथे काम काय काय चालू आहे ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. काय आपण काम करून घेतोय बेसिक इथे सुद्धा आपण सगळं फर्निचर वगैरे करून घेतलं होतं. हे बघा, बघू शकताय तुम्ही होम टूरमध्ये तर बघितलंच असेल. आपण हे सगळं काय काम केलं होतं, प्लस TV युनिटचं वगैरे सगळं काय काम आपण इथे सुद्धा केलं होतं खूप सारं. इथे मुलांची बघा मजा मस्ती चालली आहे. बाबू पिशवी फुटणार, ती मी तिला पाणी येणार त्याच्यातून, बाहेर फुटणार पिशवी. तर इथे सुद्धा बेसिक काम आपण केलं होतं. आता तिथे सुद्धा आपल्याला परत एकदा माणसाला सवय झाली ना की फर्निचर वगैरे सगळ्या काही म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टींची म्हणजे सवय झाली ना की सगळं मग असंच नेऊन तिथे आता भांडी वगैरे असंच टाकायला मला बरं नाही वाटत आहे. म्हणून थोडं तिथे सुद्धा फर्निचर मी करून घेणार आहे. तर ते कामसुद्धा मी तुम्हाला दाखवेन वेळ मिळाला तर, काय आपण काम करतोय वगैरे ते. आणि तर आता बघा, रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि आज जेवण बनवायला वेळ झाला. मी तिला गेली होती बड्डे पार्टीला, तर तिला मी सोडायला पण गेली होती, आणायला गेली होती, तर मला वेळ झाला. तर इथे मी हे बघा वांगी भाजून घेतली आहेत. मी याआधी कधीच बनवलं नव्हतं. ही छोटी बरडे वांगी होती आणि हे एक वांग इथे आहे. तर मी आधी कधीच भाजली नव्हती. असं भाजून करतात ना ग्रेव्हीसारखं, तसं मी बनवणार आहे मी आधी. तर इथे मी हे वांग भाजून बघते आता मी कसं काय करते ते. पण ही मी माझी रेसिपी करणार आहे. मी यूट्यूबवरती वगैरे काही अजून बघितलेलं नाही अजूनपर्यंत, हे वांग भाजून कसं बनवतात वगैरे. पण मला आयडिया आहे की हे वांग भाजल्याच्या नंतर याची साल वगैरे अशी काढून घ्यायची आणि मग त्याची काही ग्रेव्ही वगैरे अशी करायची असेल. नंतर कांदा टोमॅटोमध्ये आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून ते असं फ्राय करायचं, मिरची वगैरे टाकून मीठ वगैरे असं फ्राय करायचं, असं मला तरी वाटतं. भाकरीसोबत खायला खूप छान लागतं. आणि आता बड्डे होता मिथिलाच्या फ्रेंडचा, तर त्या ताईने बिर्याणी आणून दिली आहे इथे. मस्तपैकी छान चिकन बिर्याणी आहे. त्यांना म्हटलं कशाला आणली, मी दिली आणून. त्यांना माहिती आहे आम्ही बिर्याणी लवर आहोत, तर त्यांनी थोडी बिर्याणी आणून दिली. तर आता हे वांग आणि मी भाकरी बनवणार आहे. तर तुम्हाला जर आयडिया असेल कुणाला, तुम्ही असं वांग बनवत असाल भाजलेलं हे करून ग्रेव्ही वगैरे, तर मला कमेंट करून सांगा ते कसं बनवायचं असतं. ॲक्च्युली मी यूट्यूबवरती अजून बघितलं नाही, पण मी माझी स्वतःची रेसिपी करणार आहे. बघूया जसं येतं तसं मी बनवून बघणार आहे. सांगेन तुम्हाला कसं होईल ते. हा आमचा बाबू आहे कियान, शेजारी आमचा. नेहमी आमच्याकडेच असतो.
पण आता तो आम्ही इथून शिफ्ट केल्याच्या नंतर त्याला थोडं हे होणार, प्रॉब्लेम होणार, कारण त्याला आमची सवय झाली आहे ना. तर तो येणार आहे आता सारखा दरवाजावर. त्याला काय एवढं अजून कळत नाही, लहान आहे तो. तर तो आता सारखा दरवाजावर दीदी दीदी करायला येणार आहे जिथपर्यंत त्याला सवय होत नाही. आता एकदा लहान मुलांना आपण जीव लावला, प्रेम लावलं ना, की मग ते मुलांना अजून त्याला कळत पण नाही आहे ना, की आम्ही त्याला सांगू की बाबू आम्ही इथे नाही राहणार आहे, आता आम्ही दुसरीकडे जाणार आहे किंवा काय. तर तो त्याची सवय मोडण्यासाठी त्याला स्कूलमध्ये सुद्धा टाकलं आहे की बा याची म्हणजे 2 तास तरी तो स्कूलमध्ये जाऊन बसतो, जेणेकरून तो सकाळी आमच्याकडे येतो ना, सकाळी उठला की. तर ते 2 तास त्याला ती जी सवय मिथिलाची सवय मोडण्यासाठी त्याला स्कूलमध्ये पण टाकलं आहे त्या लोकांनी. आणि आता थोडं थोडं ते लोक आमच्याकडे पाठवायचं पण त्याला कमी झालेत, कारण त्याची सवय मोडायला हवी. बरोबरच आहे, तो लहान आहे. मग लहान मुलं कशी एखाद्या माणसाच्या लळा लागला किंवा एखाद्याची सवय झाली ना, मग ते असं हे करतात थोडं. त्याच्यामुळे मग असं आहे प्रॉब्लेम. बघू, मी त्याला घ्यायला तर येत जाईन तिकडे न्यायला, पण जास्त वेळ पण नेऊ शकत नाही ना, तो अजून लहान आहे. तर तो एका जागी असा स्थिर राहत नाही, आला की बसून. सारखं आमचं घर जवळ आहे ना त्याचं आणि आमचं, तर मग तो नाचत राहतो सारखा.
तर मंडळी आता आहे ना मी आपल्या नवीन घरी आलेली आहे, जिथे आपण नवीन घर घेतलेलं आहे तिथे आपलं आता काम चालू आहे थोडं फर्निचरचं. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलेली आहे. तर बघू शकता आपला जुन्या घरातला AC वगैरे इथे आणून सेट केलेला आहे आणि इथे सेफ्टी डोअर वगैरे, इथे TV युनिटचं बघा इथंपर्यंत काम होत आलं आहे. अर्धवट सगळं काम अर्ध आहे, अजून पूर्ण काही झालं नाही आहे. किचनची कपाटं वगैरे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लावून झालेली आहेत. अजून खूप सारं काम बाकी आहे. तर इथे आपल्याला वरती टँकच्या इथे सुद्धा कपाट बनवून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्या बेडरूममध्ये सलमाईक वगैरे येऊन पडलेलं आहे, जे आपल्या कामासाठी लागणार आहे ते बघा. अशा प्रकारचं हे TV युनिट बनणार आहे आपलं. डिझाईन तुम्हाला आवडली का सांगा. अजून त्याच्यामध्ये काम करायचं आहे खूप सारं. तर ते मी झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला दाखवेन, पण काम बनताना तुम्हाला दाखवते मी कसं. बघा हे बघा व्हाईट सलमाईक वापरून हे आपलं डिझाईन कंप्लीट आपण करणार आहोत, व्हाईट आणि ब्राऊन. तर हे अशा प्रकारे सगळं काही आपलं किचनमध्ये. अजून आपल्याला हे जे ओपन ठेवलेलं आहे किचन कॅबिनेट, तिथे काचा येणार आहेत आणि पूर्ण पॅक होणार आहे मस्तपैकी छान असं. गॅलरीमध्ये सुद्धा बघा, गॅलरीमधून सुद्धा इथे आपल्या पहिल्या गॅलरीमधून सुद्धा छानच व्ह्यू दिसायचा. आता इथून सुद्धा मस्त दिसतंय असं छान असं. इथे AC वगैरे आपला आपण सेट करून घेतलेला आहे आधीच, नंतर गडबड नको म्हणून. मग ते वेळेवर येत पण नाहीत ना AC वाले वगैरे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.